आपल्यासोबत आहेत अजिंक्य धर्माधिकारी सर. हे 12 पेक्षा जास्त वर्षापासून बँकिंग सेक्टरमध्ये काम करत आहेत. आता सध्या ते एच-डी-एफ-सी बँकेच्या फ्रॉड डिटेक्शन मॅनेजर म्हणून ते आता काम बघतात. त्याचसोबत महिंद्रा फायनान्स आणि बजाज फायनान्समध्ये एस-एम-ई, ऑटो लोन अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं त्यांनी याच्यामध्ये केलेली आहेत. त्यांचं एम-बी-ए फायनान्समध्ये झालंय. त्यानंतरला डी-टी-एल टॅक्सेशनमध्ये त्यांचं झालेलं आहे. जी-डी-सी-ए झालेलं आहे. काही वेगवेगळे ऑडिटचे गव्हर्नमेंटचे कोर्सेस पण त्यांचे झालेले आहेत. तर 12 वर्षाचा अनुभव मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे आहे. तर अशी अनुभवी व्यक्ती आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेली आहे. तर धर्माधिकारी सर, तुमचं स्वागत आहे. आणि सरांनी काही मांडणी केली आहे प्रेझेंटेशनमध्ये ह्या सगळ्या मुद्द्यांची, प्रश्नांची उत्तर आपल्याला देण्यासाठी. सर आपल्याला मार्गदर्शन करतील आणि नंतर आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण सरांना प्रश्न विचारू शकतो. धर्माधिकारी सर, स्टेज इज युअर्स. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आय होप सगळ्यांना मराठी समजत असेल. आता मी ॲज अ फायनान्शियल आपल्याला जे रिक्वायरमेंट असते की आपल्याला लोन करता काय काय लागतं आणि आपले लोन का रिजेक्ट होतात. कारण प्रत्येकाच्या डोक्यात येतं, यार मी बँकेत जातो, मी फायनान्समध्ये जातो, तर माझं लोन का रिजेक्ट होतंय. ओके, हे आपल्याला माहिती नसतं. तर काय होतं की आपण जेव्हा लोन स्टार्टअप करतो, ओके, स्टार्टअप केल्यानंतर आपल्याला माहित नसतं की आपण हा लोन कोणत्या सेगमेंटमध्ये स्टार्ट करतोय. तर ह्याच्याकरता प्रत्येकाने जेव्हा लोन स्टार्टअप करतोय तर आपण मायक्रोमध्ये येतोय, स्मॉलमध्ये येतोय, मीडियम एंटरप्रेन्योरमध्ये येतोय, हे कॅटेगराईज करून घेणं गरजेचं असतं. आता हे का कॅटेगराईज करायचं आहे? कारण की आज गव्हर्नमेंट मल्टिपल जे लोन्स ऑफर करतंय, मल्टिपल लोन्स जे देत आहे, हे कॅटेगराईज मध्ये देत आहे. ओके, तर त्याच्याकरता जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करतोय तर आपण कोणत्या कॅटेगरीत येतोय. ओके, मायक्रोमध्ये येत असेल तर मायक्रोमध्ये डॉक्युमेंट क्रायटेरिया, ऑदर क्रायटेरिया लिमिटेड असतात. सेकंड, स्मॉलमध्ये येत असाल तर स्मॉलमध्ये क्रायटेरिया वेगवेगळे येतात. मीडियम एंटरप्रेन्योरमध्ये वेगवेगळे येतात. तर ज्यावेळेस आपण लोन अप्रोचला जातो ना, तर खूप जणांना काय होतं की यार माझं लोन कोणत्या कॅटेगरीत येत आहे, मग मी कोणाला अप्रोच व्हायचं. ज्या मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन असतात, जस्ट लाईक एच-डी-एफ-सी बँक, स्टेट बँक, आय-सी-आय-सी-आय बँक, ह्याच्यामध्ये लोन वाईज फॅकल्टीज वेगवेगळे असतात. फॅकल्टी इन द सेन्स लोन प्रोव्हायडर वेगवेगळे असतात. ओके, मायक्रो लोन करता वेगळे चॅनल असतो, स्मॉल लोन करता वेगळा असतो, मीडियम लोन करता वेगळा असतो. मग ज्यावेळेस तुमचं लोन कॅटेगराईज होईल त्यावेळेस तुम्ही त्या कन्सर्न बँकर्सला अप्रोच होऊ शकता. सचिन सर, नेक्स्ट. तर ह्याच्यानंतर ज्यावेळेस आपण लोन घ्यायला जातो, राईट, आता लोन घ्यायला जायच्या पहिलेच आपण बिझनेस फायनल करतो. बिझनेस फायनल केल्यानंतर काय होतं, नॉर्मली आपण जेव्हा बिझनेस स्टार्ट करतो तर आपला माइंडसेट असतो की मी मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे. तर काय करणार, कसं करणार, कुठे करणार, कोणती लँड यूज करणार, आपण याच्यावर वर्किंग करतो. पण हा आपण विचार करत नाही की आपण तो बिझनेस स्टार्ट करण्याकरता आपल्याला काही गव्हर्नमेंटचे एनओसीज घ्यावे लागतात. मित्रांनो, मी हे तुम्हाला का सांगतोय की कारण की ज्यावेळेस माझ्याकडे लोन प्रपोजलला येतं, ओके, एक्झाम्पल मला आता एखादं लोन घ्यायचंय, मला ग्रोसरी शॉप किंवा कोणतं शॉप टाकायचं आहे, इव्हन अदरवाईज मला डेअरी फार्म टाकायचा आहे, राईट. एक्झाम्पल मी ऍज अ माझं डेअरी फार्म टाकायचं ह्या हिशोबाने जर तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आता मला डेअरी फार्म टाकायचं आहे तर त्याच्याकरता गव्हर्नमेंटच्या काही सेपरेट सबसिडीज आहे, राईट. ह्याच्याकरता पण तुम्हाला लोकल लोकल म्युन्सिपलचं एनओसी लागते डेअरी फार्म टाकण्याकरता. ओके, याच्यानंतर तुम्हाला काही मल्टिपल एनओसीज लागतात तुम्ही तिथं सेटअप करण्याकरता. त्यानंतर तुमचे जे किती तुमच्याकडे गाया किंवा म्हशी तुम्हाला ठेवायच्या आहेत त्याची तुम्हाला नोंदणी करावी लागते. ओके, आपण काय विचार करतो की यार मला डेअरी फार्म चालू करायचा, मी गाया घेतल्या, मी स्टार्टअप केला. ओके, आता डेअरी फार्म करणार आहे की तुम्ही त्याच्यामध्ये फक्त दूध काढून दूध विकणार आहे. ओके, त्याचं तुम्ही पनीर करणार आहे, त्याचं तुम्ही दही करणार आहे, हे आपण विचार करत नाही ज्यावेळेस आपण सेटअप करतोय, राईट. ज्यावेळेस आपल्याला फंड्स रिक्वायरमेंट लागतात त्यावेळेस आपण विचार करतो की आता मी बँकेत जाऊन मी एवढे गाय दाखवतो. पण तुम्ही मीन व्हाईल ऑदर सब प्रोडक्ट तयार करताय. सब प्रोडक्ट करण्याकरता तुम्हाला काही लायसन्स लागतात. याकरता लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस तुम्ही फंड्स तुम्हाला पाहिजेत, त्याकरता तुम्हाला फंड्स देण्याकरता बँक कधी पण रेडी आहे. पण त्याकरता तुमचे सगळे रजिस्ट्रेशन प्रॉपर झालेलं पाहिजे. ओके, तुमच्याकडे जर जीएसटी तुमचं हे करत असाल, ज्या ह्याच्याकरता तुम्ही काही इनव्हॉइस देत असाल तर तुमच्याकडे जीएसटी नंबर पाहिजे. ओके, अदरवाईज तुमचं बिझनेसचे काही लायसन असतील ते तुमच्याकडे पाहिजे. मीन व्हाईल तुमच्याकडे एक बिझनेस प्रोटेक्शन इन्शुरन्स पण पाहिजे. आता रिझन काय, बिझनेस प्रोटेक्शन तुमचा इन्शुरन्स पाहिजे.
कारण ज्यावेळेस फायनान्स कंपनी तुम्हाला लोन देते, लोन देताना फायनान्स कंपनी काय पाहतीये, की तुम्हाला जे लोन देतीये ते किती सिक्युअर आहे, राईट? सिक्युअर इन द सेन्स आता पॅन्डेमिक कंडिशन आली, खूप जणांचे लोन कमी हे झाले. काही वेळेस काही ऍक्सिडेंटल काही इश्यू होतात, काही इश्यू मध्ये त्यांचे लोन मधलं पूर्ण टोटली लॉस होतं. बिझनेस टोटली लॉस झाल्यानंतर बँक काय पाहते, की यार ह्याच्यामधनं माझा पैसा कसा रिकव्हर होईल, राईट? तर ह्याच्याकरता तुम्ही ज्या तुमच्या लीगल आस्पेक्ट आहे हे क्लिअर करायला पाहिजे. आता काय होतं, ज्यावेळेस मी काही वेळेस लोन फाईल चेक करतो, चेक करताना काय होतं, की न्यू स्टार्टअप बिझनेस जो असतो, तो बिझनेसमन काय करतो, की स्टार्टअप बिझनेस स्टार्ट करतो. जसं फंड्स रिक्वायर्ड लागतील. आता मी ग्रोईंग चाललोय, मला बिझनेस ग्रो करायचा आहे. ओके. जसं मी तुम्हाला डेअरी फार्मचं सांगितलं, एखादं मॅन्युफॅक्चरिंग एखादा पार्ट तयार करत असेल. पार्ट तयार करताना त्याला वेगवेगळे चॅलेंजेस येतात. त्या चॅलेंजेस करता त्याला लोन लागतं. राईट? आता तुम्ही ग्रोइंग आहे. एक्झाम्पल तुम्ही गाडीमध्ये बसलेला आहात आणि गाडीमध्ये बसल्यावर तुम्हाला चॅलेंजेस आलं, की यार नाही, मला अजून काहीतरी याच्यात पैसे पाहिजे. ओके. ज्यावेळेस तुमचे लीगल आस्पेक्ट क्लिअर असतील, त्यावेळेस बँकर्स तुम्हाला इमिडिएटली लोन देतील. राईट? ज्यावेळेस तुम्ही लोन स्टार्टअप करताना तुमचे लीगल आस्पेक्ट आणि एनओसीज ह्या क्लिअर नसतील, तुम्ही शॉर्ट एनओसी मध्ये जर लोन बिझनेस स्टार्ट केलाय, तर त्यावेळेस काय होतं, तुम्हाला जे फंड्स प्रोव्हाइड करणारे बँका आहेत, त्या देत नाही. का देत नाही? तर तुमच्याकडे ते एनओसी नसतात, तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स नसतात, तुमच्याकडे ते शॉप ॲक्ट नसतं. तर ह्या करता तुम्ही कोणताही बिझनेस स्टार्ट करत असाल, तर सगळ्यात पहिले बेसिक आपल्याला ह्या बिझनेस करता कोणते एनओसी लागतील. सेकंड, आज आपण छोटा बिझनेस स्टार्ट करतोय, उद्या तो मोठा, 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 मोठा होत जाणार. राइट? तर इनिशियल स्टेजला जर तुमच्याकडे टोटल एनओसीज असतील, तर ज्यावेळेस इमिडिएटली मला फंड्स लागतोय, तर बँकर्स लगेच अवेलेबल करतील. का? तुमचे डॉक्युमेंट क्लिअर आहे. बँक जे लोन देत आहे, ते बेसिक तुमच्या डॉक्युमेंट्सवर, तुमच्या प्रोफाइलिंगवर देत आहे. राइट? तर ह्याच्याकरता कधी पण तुम्ही काय करायचं आहे, की ज्यावेळेस बिझनेस स्टार्ट करताय, तर तुमचे डॉक्युमेंट क्लिअर करा. करून ठेवा. जस्ट फंड्स लागतो. हां. ओके. सचिन सर नेक्स्ट. आता ह्याच्यानंतर काय क्वेश्चन येतो माहिती आहे का सगळ्यांना, की आपण जे लोन करतोय, अ, जे लोन करताना आपण कोणती बँक कशी सिलेक्ट करायची? आता मी मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितलं, की आपले डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे. डॉक्युमेंट क्लिअर असल्यानंतर आपल्याला कळेल, की आपल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याकडे काय-काय कमी आहे किंवा काय-काय आहे. सेकंड, आपल्याला जेव्हा फंड्स लागतोय, तर बिझनेस स्टार्टअप झाल्यानंतर सगळ्यांना वेगवेगळ्या क्रायटेरियामध्ये फंड्स लागतो. ओके. काही जणांना इन्व्हेंटरी परचेस करण्याकरता, काही जणांना इक्विपमेंट परचेस करण्याकरता लागतं. काही जणांना वर्किंग कॅपिटल करता लागतं. काही जणांना तुमचे जे ॲडिशनल मशिनरी असतील किंवा काही हे असतील ते करण्याकरता लागतं. राइट? काही जणांना न्यू स्टार्टअप बिझनेस करता लोन लागतं. तर ह्या कॅटेगरीज वेगवेगळ्या कॅटेगरीज येतात. जेव्हा बिझनेस स्टार्ट करतो किंवा स्टार्ट करायचा असतो, तर आपल्याला कोणत्या कॅटेगरीजमध्ये तुम्हाला फंड्स पाहिजे, हा पहिले फायनलाईज करावा लागेल. त्यानंतर आपण बँक, फायनान्स इन्स्टिट्यूट ह्या सिलेक्ट करायला पाहिजे. मित्रांनो मी हे सांगतो का बरं आहे, की काय होतं, की खूप जणांना कॉमन बँका माहिती असतात. एक्झाम्पल स्टेट बँक, एच-डी-एफ-सी बँक, आय-सी-आय-सी-आय, कोटक ह्या नॉर्मल ज्या बँक्स आहेत, ज्या मार्केटमध्ये तुम्हाला दिसतायत, ज्या नॉर्मली त्या ॲग्रेशनमध्ये बिझनेस करतायत. ओके. त्या बँका जेवढ्या ॲग्रेशनमध्ये बिझनेस करतात, तेवढी त्यांची रिस्क मॅनेजमेंट, त्यांची ऑथर मॅनेजमेंट पण तेवढी ॲग्रेशनमध्ये असते. राइट? तर त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे अप्रोच होतात, तितक्या त्या लवकर तुम्हाला लोन देतात, पण त्याच्याकरता तुम्हाला तेवढे डॉक्युमेंट पण लागतात. ओके. तर ज्यावेळेस बँक फायनल करायची, तर तुम्ही कॅटेगरीज करा. काही बँक्स मार्केटमध्ये ज्या आहेत, त्या स्पेसिफिक लोन करता हो हे असतात. जशी की काही कोटक बँक आहे, हे बिझनेसमध्ये, ट्रॅक्टर लोनमध्ये ॲग्रेशनमध्ये, महिंद्रा फायनान्स असेल, हे बिझनेसमध्ये ॲग्रेशनमध्ये. ओके. अशा काही बँका ज्या मार्केटमध्ये आहेत, ते ठराविक प्रॉडक्ट करता ॲग्रेशनमध्ये. जर तुम्ही त्या रिलेव्हंट प्रॉडक्ट करत असाल, तर तुम्ही ती बँक रेफर केली, तर तुम्हाला लवकर लोन होईल. ओके. तर ह्याच्याकरता मार्केटमध्ये तुम्ही कधीही बँक पाहताना असताना मल्टिपल बँकेमध्ये ऑप्शन हे करा. त्या बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्ही चेक करा, की त्या बँकेची क्रेडिट पॉलिसी काय? त्या बँकेची रिक्वायरमेंट काय? ओके. ह्याच्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न, की बँक सिलेक्ट करताना खूप जण हाच विचार करत नाही, की बँक रेट ऑफ इंटरेस्ट कसा देतीये? आता लोन घेताना आपल्याला माहीत नसतं, की रेट ऑफ इंटरेस्टचे मल्टिपल प्रकार असतात. ओके. एक रेट ऑफ इंटरेस्ट असतो, तो फ्लॅट रेट असतो. एक रिड्युसिंग असतो. मार्केटमध्ये खूप फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे आहेत, त्या फ्लॅट रेटनी लोन देतात. आता फ्लॅट रेट म्हणजे काय आणि रिड्युसिंग रेट म्हणजे काय?
फ्लॅट रेट म्हणजे काय की मी जर आज 1,00,000 रुपये घेतले तर मला 1,00,000ला 5 वर्षाला एकच जो रेट आहे तो 5 वर्षांना कंटिन्यू राहणार. एक्झाम्पल मी 8% नी जर लोन घेतलं तर ती फायनान्स कंपनी 8% नी कंटिन्यू ते कॅल्क्युलेशन 5 वर्षाकरता इंटरेस्ट करते. ओके. समथिंग त्याची जी अमाउंट येणार 40,000 काही अमाउंट येईल ती 5 वर्षाची अमाउंट ती वन शॉट म्हणजे 1,40,000 डिवायडेड बाय 5 वर्षाचे इन्स्टॉलमेंट असे डिवाइड करते. आणि रिड्युसिंग रेट आहे. तर रिड्युसिंग रेट म्हणजे काय की तुम्ही तुमचा ईएमआय भरला. ईएमआय मध्ये जो प्रिन्सिपल अमाउंट तुमची भरली गेली त्याच्या व्यतिरिक्त जी प्रिन्सिपल अमाउंट राहतीये त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट रेट लागतो. ओके. आता काय होत आहे की ज्यावेळेस मी महिंद्रात होतो, महिंद्रात असताना काय झालं की खूप जणांना असं कस्टमर माझ्याकडे येत होते की सर तुम्ही मला फ्लॅट रेट दिला, तुम्ही मला माझ्यावरती तुम्ही हे केलं, मला तुम्ही फ्लॅट रेट का दिला? मित्रांनो, मी त्यांना एकच क्वेश्चन करायचो की तुम्ही येताना मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला 8% रेट ऑफ इंटरेस्ट आहे, राईट? तुम्ही क्वेश्चन केला की हा रिड्युसिंग आहे का फ्लॅट आहे? ओके. तुम्ही क्वेश्चन नाही केला. तर आता ऍज अ बँकर, ऍज अ हे आम्ही तुम्हाला माझ्या सेल्सवाल्यांनी सांगितलं असणार की तुमचा आरओआय इतका आहे, तो फ्लॅट आहे. तुम्ही त्यावेळेस लक्ष नाही दिलं कारण काय होतं की ज्यावेळेस माणसाला फंड्स रिक्वायरमेंट असते, तर माणूस सगळ्या गोष्टींना हो, हो, हो करतो. राईट? तर जेव्हा कधी लोन घ्यायचंय, लोन घेताना सगळे क्रायटेरिया चेक करत जा. प्रोसेसिंग फी किती लागतीये, त्याला लोन अमाउंट किती देत आहे, ते मॉर्गेज काय ठेवताय, ते लिक्विडिटी काय ठेवताय, त्यांची रिकव्हरी रेशो कसा आहे, त्यांचा फॉलोअप कसा आहे. ओके. रिझन काय आहे की ज्यावेळेस आपल्याला फंड्स पाहिजे असतो त्यावेळेस आपण म्हणजे माझ्याकडे ज्यावेळेस लोन करायला यायचे लोक म्हणजे जे कोणी कस्टमर प्रत्येक जण हो सर चालेल सर 10,000 मी देतो सर कारण त्याला 10 लाख पाहिजे होते. राईट. 6 महिन्यांनी ज्यावेळेस त्याला ईएमआय पे करायची वेळ आली तेच कस्टमर नाही सर तुम्ही मला रेटच जास्त लावला, स्टेट बँक कमी देत होती, एचडीएफसी बँक कमी देत होती. आता जर मी एचडीएफसी ते तर लोक म्हणतात सर आयसीआयसीआय कमी देत होती. ऍग्री, ती बँक कमी देत होती. पण तुम्ही आमच्याकडे अप्रोच झाले, तुम्ही ज्या कंडिशन टर्म अँड कंडिशनवर हे केलं, त्या बेसिसवर आम्ही तुम्हाला लोन दिलं. राईट? तर ह्याच्याकरता तुम्ही कंपल्सरी लक्षात ठेवायचं बँक फायनल करताना बँकेचं रिपेमेंट स्ट्रक्चर चेक करा. ते कोणत्या ह्यानी देत आहे, ते कोणती स्कीम तुम्हाला देत आहे, ती बँक किती अग्रेशन मध्ये गव्हर्नमेंटच्या सबसिडी रिकॉल किंवा घेते हे तुम्ही पहिले चेक करून घ्या. अदरवाईज काय होईल की तुम्ही ज्या काही कोणत्या बँकेला अप्रोच होत आहे त्या बँकेला सबसिडीचं ते लिंक नसेल किंवा सबसिडी येत नसेल तर तुमचा लॉस होईल. सेकंड, तुम्ही इंटरेस्ट रेट काय घेताय हा चेक करा की बँक तुम्हाला इंटरेस्ट रेट काय देते. याच्यानंतर प्रोसेसिंग फी काय लावतीये, याच्यानंतर ऍडिशनल चार्जेस काय लावताय. म्हणजे एखादा तुमचा चेक बाउन्स झाला, एखादा डिले पेमेंट झालं तर तुम्हाला ऍडिशनल चार्जेस काय लागताय. आता खूप वेळेस काय होतं की लोन घेताना माणसं विचार करत नाही की ह्या बँकेची प्री क्लोजिंग फी काय आहे. ओके. प्री क्लोजिंग म्हणजे तुम्ही जर लोन घेतलंय ते बिफोर टेन्युअर तुम्ही क्लोज करत असाल. ओके. तर आता बेसिक मी तुम्हाला काय सांगतोय की ज्यावेळेस आपण बँक फायनलाइज करतोय तर त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आपण विचार करत नाही. आपण फक्त हा विचार करतो की मला लोन कोण देतंय, मला आत्ता लोन कोण देतंय. मित्रांनो आत्ता लोन ते तुम्हाला देतायत. काही आत्ता मार्केटमध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असे आहेत की ते आता इमिजिएटली लोन देत आहे. तुम्हाला कंटिन्यू फोन करताय काय तुम्हाला पर्सनल लोन आहे, तुम्हाला एसएमई लोन आहे, तुम्हाला हे लोन आहे. आता माझा एक मित्र आहे, त्यानं त्याचा एक शॉप होतं, किराणा शॉप होतं. त्याला फंड्सची रिक्वायरमेंट होती मार्केटमधनं. त्याचा विषय काय झाला की त्याचं सिबिल थोडंसं खराब होतं म्हणून मार्केटमध्ये बँकर्सनी त्याला लोन नाही दिलं. त्या व्यक्तीने काय केलं की एक फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे जे की सध्या मार्केटमध्ये खूप अग्रेशन मध्ये लोन करत आहे. त्यांनी त्यांना कॉल केला की सर मी तुम्हाला लोन देते, असं करते ते करते. ओके. त्याला जो फ्लॅट रेट दिलाय तो फ्लॅट रेट त्याने दिला 17%. राईट. आता त्याने घेताना एक तर प्रॉपर चेक नाही केलं. चेक न केल्यामुळे त्यांनी इमिजिएटली लोन घेतलं. तर त्या व्यक्तीचा लोन प्रोसेसिंग 10,000 त्यांनी डिडक्ट केले. का बरं? तर ह्याने टिक करताना तिथं टिक केलेलं होतं. सेकंड, आता त्याचा जो रेट ऑफ इंटरेस्ट जो जातोय रिड्युसिंगचा तो 32% जातोय. रिझन काय आहे मित्रांनो, की त्यांनी ती खाई गेली. त्याला फंड्स पाहिजे होते, त्यांनी काही विचार नाही केला. अरे, मला 17% भेटतंय, चल ओके मी घेऊन टाकतो. पण त्यांनी हे नाही चेक केलं की ते फ्लॅट आहे का रिड्युसिंग. त्यांनी हे नाही चेक केलं की त्याची प्रोसेसिंग फी किती आहे. ओके. तर ह्याकरता तुम्ही प्रत्येकाने ज्यावेळेस तुम्ही कोणती फायनान्शियल इन्स्टिट्यूट लोन करता प्रिफर करत असाल, तर चेक करा
की त्या इन्स्टिट्यूटचं काय बॅकग्राऊंड आहे, ते किती रेट ऑफ इंटरेस्ट लावताय, ते किती तुम्हाला ह्यानी प्री क्लोजर करताय, प्री क्लोजरचे चार्जेसची प्रोसेस काय आहे? ओके. कारण आपण लोन घेताना आजची रिक्वायरमेंट पाहतो. अजून एक 10 दिवसांनी, 15 दिवसांनी किंवा एक 10 महिन्यांनी किंवा हे दिवसांनी तुमच्याकडे फंड्स अवेलेबल होतो. त्यावेळेस आपण काय करतो, की यार ही लायबिलिटी नकोस. लायबिलिटी नको म्हणून आपण प्री क्लोजच्या मागे जातो. मग ज्यावेळेस आपल्याकडे फंड्स असतो त्यावेळेस तो आपण क्लोज नाही करू शकत. तो ईएमआय आपल्याला कंटिन्यू करावा लागतो कारण की त्याची चार्जेस आहेत. तर ह्या करता ज्यावेळेस तुम्ही लोन कोणतंही फायनलाइज कोणत्या बँकेचं करणार आहे, तर त्या बँकेच्या सगळ्या ह्या प्रोसेस चेक करा. त्याचा ते झाल्यानंतर बँक फायनल करा. त्याच्यानंतर तुमचं कोणते आहे सचिन सर नेक्स्ट. ह्याच्यानंतर तुम्ही बँक फायनल केली. बँक फायनल केल्यानंतर तुम्ही कसं कोणत्या बँकेकडे कसं लोन सोर्स करणार आहे, तर याचे मल्टिपल प्रकार आहेत. आता तुम्ही काय करा, की तुमचे ट्रॅडिशनल बँक प्रिफर करू शकता. कारण ट्रॅडिशनल बँक इन द सेन्स तुमचं काही त्या बँकेशी रिलेशन आहे. ओके. तर अशी बँक तुम्ही प्रिफर केली तर ते तुम्हाला इमिडिएटली लोन देतील. ओके. बिझनेस लिंक क्रेडिट जर पाहिजे असेल, तुमचा बिझनेस सेटअप आहे, तर त्याच्यावरती तुम्ही क्रेडिटवरती लोन घेऊ शकता. अदरवाईज ज्यावेळेस माझं म्हणणं आहे, की ज्यावेळेस कोणी बिझनेस स्टार्ट करत असेल, ओके, तर त्याला तुम्ही सजेस्ट करा, की तुम्ही बिझनेसचं क्रेडिट कार्ड घ्या. आजकाल मार्केटमध्ये बिझनेस क्रेडिट कार्ड हे दिलं जातंय. ओके. बिझनेस क्रेडिट कार्ड जस्ट लाइक तुम्हाला एक पर्सनल लोन टाइप तुम्हाला भेटणार. ओके. त्याच्यावरती तुम्हाला क्रेडिट लिमिट दिलं जाणार. आता जर मला फंड्स रिक्वायरमेंट आहे, तर मी इमिडिएटली त्या बिझनेस क्रेडिट कार्डवर फंड्स घेऊ शकतो. परत त्याच्यात टाकू शकतो. राइट. तर मी प्रेफर करेल जर न्यू कोणी ऑर्गनायझेशन किंवा बिझनेस स्टार्ट करत असेल, तर त्यांनी त्यांच्याकडे कॅरी करून घेतलं बिझनेस क्रेडिट कार्ड. तर त्यांना इझियर जाईल लोन इमिडिएटली घेण्याकरता. ह्याच्यानंतर काही जणांना इक्विपमेंट फंडिंग पाहिजे असेल, इन्व्हॉइस फंडिंग पाहिजे असेल किंवा कमर्शियल रिअल इस्टेट फंडिंग पाहिजे असेल, हे असे कॅटेगराईज वेगवेगळे आहेत, की तुम्ही इन्व्हॉइस फंडिंग करू शकता, कमर्शियल रिअल लँड फंडिंग करू शकता, ऑटो लोन घेऊ शकता. आता तुम्हाला क्वेश्चन येईल, ऑटो लोन कसं काय तुम्ही एसएमई मध्ये घेताय? काय होतं, की ज्यावेळेस आपण बिझनेस स्टार्टअप करतो, तर काही बिझनेसला तुम्हाला ट्रान्सपोर्ट करता ह्याच्याकरता व्हेइकल लागतं. लक्षात घ्या, काही एसएमईचे जे लोन्स आहेत, ते तुम्ही ते लोन तुमच्या बिझनेस ग्रोइंग करता यूज करा. अदरवाईज जर काही व्हेइकल घ्यायचे असतील, काही तुम्हाला हे करायचे असेल, टू व्हीलर परचेस करायची असेल, तर त्यावेळेस ऑटो लोन घ्या. म्हणजे काय होईल, की तुमच्याकडे कॅश भांडवल जास्त राहणार. दोन्ही प्रॉडक्ट हे वेगवेगळे आहेत. त्याच्याने ऑटो लोन हे ऑटो लोन करता जे काही हायपोथिकेशन होतं, ते व्हेइकल लोनवर होतं. ओके. मग ते ऑटो लोनची जी आहे, त्या बिझनेस लोनच्या तुमच्या लायबिलिटी आणि ऑटो लोनची जी आहे, ते दोन्ही सेपरेट राहणार. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ओव्हरड्राफ्ट घेऊ शकता. तुमचं जर करंट अकाउंट आहे मार्केट तुमच्या कोणत्याही बँकेमध्ये, तर त्याच्यावर ओव्हरड्राफ्ट घेऊ शकता. याकरता तुम्हाला काय करावं लागेल, की ज्यावेळेस तुम्ही न्यू स्टार्टअप बिझनेस करताय, तर त्यावेळेस तुम्ही तुमचं करंट अकाउंट कोणत्यातरी एका बँकेमध्ये काढून ठेवा आणि जे कोणतेही ट्रान्झॅक्शन तुम्ही करत असाल, तुमच्या बिझनेस रिलेटेड ते त्याच्यामधनं करा. म्हणजे ते तुम्हाला काय होईल, इझियर होईल ते करण्याकरता. ओके. सचिन सर नेक्स्ट. तर व्हॉट इज रिक्वायरमेंट फॉर बँकर्स फॉर एसएमई लोन? हा सगळ्यात बेसिक सगळ्यांचा क्वेश्चन येतो, की यार बँकर्सला काय पाहिजे असतं? राइट. की ऍज अ बँकरला काय पाहिजे की एसएमई कडनं? तर सगळ्यात पहिले डॉक्युमेंट्स. ओके. जे की मी तुम्हाला पहिलेच क्लिअर केलं डॉक्युमेंट. आता जर कोणी माझ्याकडे फाईल घेऊन येतोय, ओके, तर मी सगळ्यात पहिले त्या माणसाला जज कशाहून करणार? त्याच्या डॉक्युमेंट्सहून. आता डॉक्युमेंट्समध्ये काय केवायसी डॉक्युमेंट, इन्कम प्रूफ आहे, त्यांचा इन्कम टॅक्स रिटर्न आहे, बँक स्टेटमेंट आहे. आता काय झालं मित्रांनो, की लास्ट एकदा माझ्याकडे केस आलेली होती. ती केसमध्ये मी ती केस रिजेक्ट केली. ओके. आता रिजेक्ट केली ह्याचं रिझन तुम्हाला सांगतो. त्या व्यक्तीने जे डॉक्युमेंट तयार केलेले होते, त्याला काय झालं, त्याने बिझनेस स्टार्टअप करून 5 वर्ष झाले. 5 वर्षात त्यांनी त्याचा इन्कम टॅक्स रिटर्नच भरलेला नव्हता. ओके. 5 वर्षानंतर त्याचा बिझनेस ग्रोइंग चालला, त्याला बिझनेस वाढवायची गरज पडायला लागली. ओके. आता जसा बिझनेस वाढवायचा म्हणजे त्याचा फोकस होता बिझनेसकडे. मी बिझनेस कसा वाढवणार, मी बिझनेस कसा वाढवणार? तो त्या गोष्टीकडे, त्या बिझनेसकडे पाहत होता, तो पुढे गेला. मीनव्हाईल त्याने त्याच्या टॅक्स रिटर्नच फाईल भरल्या नाही. ओके. आता त्याने त्याच्या टॅक्स रिटर्न फाईल वेळेवर नाही भरल्या, त्याच्यामुळं त्याचं रिटर्न फाईल नाही झालं. त्या व्यक्तीचं बँकिंग चांगलं होतं, त्या व्यक्तीचा बिझनेस सेटअप चांगला होता, त्या व्यक्तीचं सगळं चांगलं होतं.
तरी पण मी त्याचं लोन रिजेक्ट केलं. आता तुम्हाला क्वेश्चन येईल की यार त्याचं सगळं चांगलं आहे तर तुम्ही रिजेक्ट का केलं? त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न प्रॉपर भरलेला नव्हता आणि आम्ही जे लोन देणार होतो त्या क्रायटेरिया प्रमाणे त्याला इन्कम टॅक्स रिटर्न लास्ट 3 इयर्सचं देणं मॅन्डेटरी होतं. राईट? तर त्याला तो क्रायटेरिया सांगितला, त्या व्यक्तीने गेला. एकाच वर्षात तिन्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरून टाकले. ओके. पण काय होतं, अशा सिच्युएशनमध्ये आम्ही ती केस प्रोसेस करत नाही. का करत नाही? ज्यावेळेस तुम्ही लोन अप्लाय करायला येतायत, ओके, तर आम्हाला डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे. कारण आम्ही तुमच्या डॉक्युमेंटच्या बेसिसवरती, तुमच्या सेटअपच्या बेसिसवर लोन देतोय. आता तुम्ही काय करताय, की तुम्ही इन्कम टॅक्स एकाच वर्षात भरलं. आता ते एका वर्षात भरल्यामुळं ते इन्कम टॅक्स प्रिव्हियसली प्रॉपर करेक्ट आहे, नाहीये, CA ऑथराइज केलेलं आहे, नाहीये, हे काहीच होत नाही. या कारणाने त्याचं लोन रिजेक्ट झालं. राईट? आता तुम्हाला वाटतं यार माझं लोन रिजेक्ट झालं, मी एवढा 10 करोडचा टर्नओव्हर करतोय, मी 5 करोडचा टर्नओव्हर करतोय. ओके, ॲग्री. पण डॉक्युमेंटरी कुठं आहे? नाही. मग बँक तुम्हाला लोन देणार नाही. हे एक रिझन होतं तुमचं लोन रिजेक्ट व्हायचं. सेकंड, बिझनेस स्टॅबिलिटी. ओके, तुमची स्टॅबिलिटी काय बिझनेसची? काही जण काय करताय, की आज एक बिझनेस स्टार्ट करता, उद्या त्याच्यातनं मूव्ह होता, परवा त्याच्यातनं मूव्ह होता. ओके. तर तुम्हाला वाटतं, की तुम्ही बिझनेस मूव्ह केला, म्हणून लोन देणाऱ्याला माहीत होत नाही, असं होत नाही. आपण पुढं मी ते पण तुम्हाला एक्सप्लेन करतो, की आम्हाला ते कसं कळतं. ओके. तर ह्याच्याकरता तुम्ही जर कोणता बिझनेस करणार आहे, तो पहिले स्टॅबिलिटी तुमची क्रिएट करा, तयार करा आणि मग अप्रोच व्हा. कारण की त्याच्यामुळं काय होतं, की तुम्हाला लोन लवकर होणार. नंतर फंडिंग रिक्वायरमेंट तुमच्या किती आहे आणि कशा करताय, ह्याच्यावरती पण तुमचं लोन प्रोसेस होतंय नाही हे डिपेंड आहे. नंतर गव्हर्नमेंटच्या स्कीम काय? आता एखादा लघु उद्योग करतायत, काही महिला जर येतायत, तर गव्हर्नमेंटचे SLI, सस्टेनेबल लाईव्हहुड प्रोडक्ट, अशा काही स्कीम आहेत. तर त्या स्कीममध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. लक्षात आलं? SLI म्हणून काही प्रोडक्ट आहे. ते प्रॉडक्टमध्ये तुम्ही जर बचत गट तयार केला, त्या बचत गटाला, त्या महिलांना बिझनेस स्टार्टअप करण्याकरता 10,000, 20,000, 40,000 हे लोन दिलं जातं. या लोन करता गव्हर्नमेंटचे काही रिस्ट्रिक्शन असतात, स्कीम असतात. तर त्या बेसिसवर तुम्हाला दिलं जातं. यानंतर बँक काय पाहतं? रिस्क. आता तुम्ही जो बिझनेस स्टार्टअप केलाय, त्या बिझनेसची रिस्क काय? ही बँक मेजर करते, फायनान्स कंपनी पाहते, त्याच्या बेसिसवर तुम्हाला लोन देतं. आता तुम्ही म्हणणार, की बँकर्स रिस्क कसे चेक करतात? आता बँकांकडे तुम्ही एकच व्यक्ती नसतो, की तो लोन घ्यायला आलेला आहे. राइट? बँक किंवा फायनान्सकडे मल्टिपल लोकेशनहून, मल्टिपल ठिकाणाहून येतात. काही ठिकाणी काही तुम्ही बिझनेस स्टार्ट करताय तिथं पॉलिटिकल इश्यू असतील किंवा काही गव्हर्नमेंटचे प्लॅन जाणार असतील किंवा काही असेल, तिथं बँकेला रिस्क हे झाली. काही ठिकाणी तुमचे जे पार्टनर असतील त्यांचं बॅकग्राऊंड काही हे असेल, ती बँकेला रिस्क असू शकते. ओके. तर अशा बँक त्यांच्या रिस्क पाहतं. अकॉर्डिंगली तुमचं लोन सँक्शन करायचं आहे की नाही ते चेक करतं. नंतर तुमचे अदर एक्सपोजर लोन. आता अदर एक्सपोजर मीन्स काय? की आज मी लोन घ्यायला गेलोय, तर माझ्याकडे ॲडिशनल अजून किती लोन्स आहेत? एक्झाम्पल, मी माझा बिझनेस कोणतंही लोन तुम्हाला दाखवायला गेलोय. बिझनेस लोन दाखवायला गेल्यानंतर मी चेक केलं, की मला 50,00,000ची रिक्वायरमेंट आहे. ओके. माझा इन्कम आहे मंथली 1,00,000. मी दाखवतोय, मी सगळं करतोय. मी बँकेला दाखवलंच नाही, की मी पर्सनल लोन पण घेतलंय, मी ऑटो लोन पण घेतलंय, मी अदर लोन पण घेतले. राइट? हे तुम्हाला वाटतं, की मी बँकर्सला एक्झाम्पल मी घेतलं. आता काय होतंय, की काही जण माझ्याकडे येतात लोन करायला. तर ते आल्यानंतर ते काय करतात, की ते आम्हाला सांगतच नाही, की माझ्याकडे ॲडिशनल हे लोन चालू आहे. ओके. तर तुम्हाला वाटतं, की तुम्ही ज्यावेळेस लोनला अप्रोच करता, तर तुम्ही सांगत नाही. म्हणजे समोरच्या बँकर्सला कळत नाही, असं होत नाही. ज्यावेळेस तुम्ही लोन करायला जाता, ओके. तर तुम्ही लोन करायला झालं, जरी तुम्ही मला सांगितलं नाही किंवा ॲज अ बँकेच्या व्यक्तीला सांगितलं नाही, की माझं पर्सनल लोन चालू आहे, माझं हे चालू आहे. ओके. तर अशा सिनेरिओमध्ये बँकेचे जे असे काही कम्युनिकेशन चॅनल्स असतात, एक्झाम्पल सिबिल असेल, डिड्यूक चेक असेल, हंटर चेक असेल, अशा चेकमध्ये आम्हाला समजतं, की तुम्ही ऑल ओव्हर इंडिया तुमच्या नावाने कुठं लोन झालेलं आहे, किती अमाउंटचं झालंय, त्याचं टेन्युअर काय? ओके. ह्यामुळं काय होतं, की तुम्ही फाईल दिली, ती फाईल रिजेक्ट होणार. का होणार? की तुम्ही बँकेला ज्यावेळेस लोन करायला गेले आहेत, ती डिटेल्स दिलेली नाहीये. राइट? तुम्हाला काय वाटतं, की यार मी बँकेला सांगितलं नाही तर बँकेला समजणार नाही. असं नाही होत. बँकेला सगळं समजतं. त्याकरता तुमचे जे काही एक्सपोजर असतील लोनचे, ते तुम्ही बँकेला क्लिअर करा. याच्यानंतर सिबिल. आता सिबिल हा
सिबिल म्हणजे काय? ओके, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो लिमिटेड हा कोणताही लोन करताना सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो. ओके, कोणतीही ऑर्गनायझेशन तुम्हाला लोन देताना तुमचं सिबिल चेक करते, त्या बेसिसवर लोन देते. आता तुम्हाला क्वेश्चन येईल, सिबिल म्हणजे काय? सिबिल म्हणजे काय माहिती का, की जी आपण काही आपले फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करत असू, कोणतेही ट्रान्झॅक्शन, कोणतंही लोन ज्याच्यावर आपण लायबिलिटी घेतोय. ओके, पर्सनल लोन असो, ऑटो लोन असो, कोणतंही लोन, क्रेडिट कार्ड ज्याच्यावर तुम्ही लोन घेताय, ह्या सगळ्याचा डेटा ही कंपनी कोलेशन करते. ओके, आणि त्या डेटाच्या बेसिसवर तुमचा स्कोर हा डिसाईड करते. ओके, आता स्कोर कसा डिसाईड होतो? तर आता तुम्ही काही लोन घेतलेत. ओके, त्याचा स्कोर होतो 900 हून स्टार्ट. 900 पासून स्कोर स्टार्ट होतो. 750च्या वरती ज्याचा स्कोर असेल तो व्यक्तीचा सिबिल चांगला कन्सिडर केला जातो. 750च्या खाली जर स्कोर असेल तर त्याचा स्कोर प्रॉपरली चेक केला जातो. ओके, तर ज्यावेळेस तुम्ही लोन करताय तर त्याच्याकरता तुमचा स्कोर हा मॅटर करतो. सेकंड, तुमच्या स्कोर नंतर आता तुम्ही म्हणणार की सिबिल मध्ये काय काय अजून येतं. आता खूप जण मार्केटमध्ये काय होतंय की तुम्हाला मेसेज येतात, काइंडली चेक युअर सिबिल. ओके, तर लक्षात ठेवा, जर तुम्हाला रिक्वायरमेंट आहे तरच तुम्ही तुमचा सिबिल चेक करा. जर तुम्हाला रिक्वायरमेंट नाहीये तर तुम्ही सिबिल चेक करू नका. मार्केटमध्ये ज्या तुम्हाला लिंक येत आहेत, ज्या काही हे येत आहेत, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या डिटेल्स ज्यावेळेस त्याच्यात कॅप्चर करता, त्याची इन्क्वायरी तुमच्या सिबिलमध्ये रिफ्लेक्ट होती. ओके, आता आज मला 10 लाखाच्या लोनची गरज नाहीये, बिझनेस लोनची. पण मी जस्ट चेक करायला जातो, की यार मला 10 लाख होणार आहे का? माझा स्कोर काय? राइट? पण तुम्ही जे इन्क्वायरी करताय, ती इन्क्वायरी तुमच्या सिबिलमध्ये रिफ्लेक्ट होती इन्क्वायरी म्हणून. ज्यावेळेस तुम्ही 1 वर्षाने बँकेमध्ये लोन करायला जाणार आहे, तो आता काय होतंय, की माझ्याकडे काही जण लोन करायला येतात, त्यावेळेस मी काय करतो, सगळ्यात पहिले त्याच्या खालच्या इन्क्वायरी चेक करतो. का बरं चेक करतो? इन्क्वायरीवरती कळतं, की हा माणूस कोणत्या-कोणत्या बँकेत अप्रोच झालाय, किती-किती लोन करता. ओके. आता तुम्ही लोन घेतलेला नाहीये, बरोबर आहे, पण तुम्ही इन्क्वायरी टाकली 10 लाखाची. तर त्या ठिकाणी माझ्या माइंडमध्ये काय येणार, की यार ह्याने 10 लाखाच्या मागच्या वेळेस लोनची इन्क्वायरी टाकली आहे. मे बी ह्याची तिथं रिजेक्ट झाली. मग तुमचं जी फाईल स्ट्रॉंग फाईल आहे, पण त्याच्याकरता तुम्हाला अन्सरेबल आलात तुम्ही, की तुम्ही तिथे इन्क्वायरी टाकली होती, त्या इन्क्वायरीचं काय झालं? ओके. तर हा विषय आहे. त्याच्यानंतर अदर इन्कम काय? म्हणजे सिव्हिलमध्ये सिव्हिलमध्ये सगळ्यात मेन लक्षात ठेवा, की तुमची अननेसेसरी ज्या कोणत्या सचिन सर आवाज येतोय ना? येतोय सर. ओके. तर सिव्हिलमध्ये काय करा, तुमचं जर सिव्हिल आहे, ह्याच्यानंतर सेकंड तुम्हाला सांगतो, मार्केटमध्ये आता मल्टिपल स्मॉल लोन्स ॲग्रेशनमध्ये आहे. एक्झाम्पल कन्झ्युमर ड्युरेबल असेल, लाईफस्टाईल प्रोडक्ट असेल किंवा कोणते प्रोडक्ट आहे. आज तुम्ही विचार करा, की मार्केटमध्ये बँका 0% ने तुम्हाला लोन देत आहे. ओके. ह्याचं रिझन काय? ते तुम्हाला 0% मॅन्युफॅक्चरिंग कडनं पैसे घेत आहेत. एक लक्षात ठेवा, तर त्याच्यामुळं काय होतंय, की तुम्हाला जर सिबिल स्कोर करायचा आहे, चांगला करायचा आहे किंवा हे करायचं आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय करा, एखादं छोटं लोन घ्या. त्या बेसिसवर तुमचा सिबिल ट्रॅक होणार. पण लक्षात ठेवा, की त्या लोन मधलं तुमचा कोणताही ईएमआय बाउन्स व्हायला नाही पाहिजे. सेकंड, तुम्ही कोणाला जर गॅरंटर असाल, जर तुम्ही प्रिव्हियसली कोणाला गॅरंटर असाल, तर त्याचं लोन पण बाउन्स किंवा रिटर्न नाही व्हायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. रिझन काय आहे, की तुम्ही म्हणणार, की सर मी त्याला गॅरंटर आहे. मी तर लोन नाही घेतलेलं आहे. पण ॲज अ गॅरंटर तुम्ही पण त्याच लोनला रिपेमेंट करण्याकरता तेवढेच रिस्पॉन्सिबल असता. जर तुम्ही कोणत्या लोनला गॅरंटर आहात आणि ते लोन डिफॉल्ट झालं, राईट ऑफ झालं, तर ती एंट्री तुमच्या सिबिलवर येते. लक्षात घ्या. जर तुम्ही कोणाला गॅरंटर असाल, तर तुम्ही त्याला सांगा, की सर तुमचा रिपे प्रॉपर ठेवा. कारण ज्यावेळेस तुम्ही कोणतंही लोन घ्यायला बँकेत जाताय, त्यावेळेस तुमचं सिबिल चेक होतं. सिबिलमध्ये जर तुम्ही कुठे डिफॉल्ट किंवा गॅरंटर डिफॉल्ट आढळले, तर तुम्हाला लोन नाही होणार. आता तुम्ही आता विचार करता, की बँक लोन का रिजेक्ट करते? तर हे रिझन आहेत, जे रिझनमुळे तुमचे लोन रिजेक्ट होतात. ह्याकरता लक्षात ठेवा, की तुमचं सिबिल हे कधी पण चांगलं पाहिजे. सिबिल चांगलं कसं राहणार, की मी जर कोणाला गॅरंटर होतोय, तर मी त्याला सांगणार, "भाऊ तू प्रॉपर ईएमआय पे करत जा.
तुम्ही त्याचं प्रॉपर चेक करत जा की तो ईएमआय पे करतोय. सेकंड, मी जर काही लोन घेतलंय तर काहीही होऊ द्या, मी लोन बाउन्स नाही करणार. रिझन काय आहे की आज जर तुमच्या सिबिल वरती एंट्री पडली की डीपीडी डेज, सिबिल मध्ये काय असतं की आता सिबिल आपण आता जास्त त्याच्यात नको जायला, पण सिबिल मध्ये डीपीडी डेज असतात. तुम्ही जर एखादा चेक बाउन्स केला तर त्याची एंट्री पण सिबिलवर रिफ्लेक्ट होती. तर ते लक्षात घ्यावा. बँक जर तुम्हाला लोन देताना ह्या गोष्टी चेक करतं. ओके. ह्याच नंतर तुमचे अदर इन्कम सोर्स पण चेक करते की तुम्ही अदर काय काय इन्कम करताय, ज्यामुळे बँकेची रिस्क कमी होणार. त्याच्यानंतर बँक लोन देताना काय करतं की तुम्ही जर एंटरप्रेन्युअर कोणते लोन करत असाल, तुम्ही कोणी पार्टनर घेत असाल, तर पार्टनरचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड काय, तुमचे कोणते जर पार्टनर पॉलिटिकल बॅकग्राऊंडचे असतील तर बँक अवॉइड करतं त्यांना लोन द्यायला. आता तुम्ही म्हणणार यार पॉलिटिकल बॅकग्राऊंडला लोन का नाही देत? काय होतं की बँक त्याची रिस्क कमी करायला पाहिजे. तुम्ही जर कोणी पॉलिटिकल बॅकग्राऊंडचा जर गॅरंटर किंवा तुमचा कोणी जर घेतला आहे, ओके, तर बँकेची रिस्क वाढते. आता तुम्ही म्हणणार कशी वाढणार? आता मी जस्ट एकदा नगरमध्ये होतो. ओके. तर मी एका कस्टमरला ट्रॅक्टर लोन केलं होतं. तर ट्रॅक्टर लोनच्या वेळेस काय झालं की तो जो कन्सर्न व्यक्ती होता तो नॉर्मल शेतकरी होता. त्याच्यानंतर तो काय झाला, तिथला सरपंच झाला. सरपंच झाल्यानंतर त्याच्या जे गोष्टी आहेत त्याच्यात हे झालं की मी आता सरपंच आहे, मी काय ईएमआय पे करू? असं करून त्यांनी पॉलिटिकल प्रेशर आणून ते पेमेंटच नाही केलं. असे सिनेरिओ होतात. त्याच्यामुळं बँक्स किंवा हे ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतात, त्या पॉलिटिकल लोकांना अव्हॉइड करतात, कारण की त्या लोकांकडनं रिपेमेंट करण्याकरता आमच्या कलेक्शन एजन्सीला चॅलेंजेस येतात. चॅलेंजेस म्हणजे जर तो आता सरपंच आहे, तर त्याच्याकडे जर माझा माणूस ईएमआय घ्यायला गेला, त्यांनी पैसे नाही पे केले, तर तो ईएमआय देणार नाही. ते आमच्या कलेक्शन स्टाफवरती हे करतील. सेकंड, आम्ही त्याचा ट्रॅक्टर पण ओढून आणू नाही शकलो. का बरं? तर तो सरपंच आहे. जरी आम्ही ट्रॅक्टर त्याचं उचललं, तर आम्ही गावाच्या बाहेर पडू शकत नव्हतो. राईट? तर ह्या रिझनमुळं आम्ही पॉलिटिकल जर काही बॅकग्राऊंड असेल, तर मोस्टली त्याला चेक करतो की नाहीतर अव्हॉइड करतो. चेक करतो इन द सेन्स त्याचा ट्रॅक रेकॉर्ड कसं आहे, त्याचं हे कसं आहे, त्या बेसिसवर जातो. ओके. न्यू स्टार्टअप सेटअप करता आपण कोणते कोणते पॉइंट चेक करतो? ओके. तर आता तुमची पर्सनल फंडिंग किती आहे? ओके. आता तुम्ही लोन घेताय तर तुम्ही युटिलायझेशन कसं करताय? त्याच्यात तुमचं पर्सनल इन्व्हेस्टमेंट किती आहे? तुमच्या कॅश इन हँड किती आहे? हे आम्ही चेक करतो. नंतर तुमच्या जे गॅरंटीज आहे, नंतर सबसिडीज आहे, त्या कोणत्या आहेत? त्याच्यानंतर तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट. आता खूप जण न्यू स्टार्टअप बिझनेस करण्याकरता काय करतात, सीए कडे जातात, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतात. ओके. मित्रांनो, तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये खूप दाखवलं की मला 10 लाख रुपये इन्कम येणार आहे, मला 5 लाख रुपये इन्कम येणार आहे किंवा माझं हे होणार आहे. तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट खूप चांगला केला, किती चांगला केला तरी बँक फंडामेंटल त्याचं प्रॉपरली चेक करतं. त्याच्यानी प्रोजेक्ट रिपोर्ट करताना तुम्ही प्रॉपर प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी हे प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये जर मेन्शन केले, ते तुम्ही शो केले, तर बँक तुम्हाला लवकर लोन देईल. आता तुम्ही म्हणणार प्लॅन ए, प्लॅन बी म्हणजे काय? ओके. कधी कधी काय होतं की तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये दाखवता की मी इकडून माल घेणार आहे, इकडे सप्लाय करणार आहे, ह्या चॅनलला सप्लाय करणार आहे, माझं मॅन्युफॅक्चरिंग युनिट इतकं मॅन्युफॅक्चरिंग करेल. ओके. आज एक्झाम्पल मी मागाशी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की डेअरी फार्मचं. ओके. डेअरी फार्म मध्ये तुम्ही आता सगळेजण जर डेअरीचा बिझनेस माहिती असेल की तुम्ही चारा घेताय, दूध घेताय, दूध घेतल्यानंतर दूध तुम्ही सप्लाय करताय एखाद्या दूध प्लॅन्टला. ओके. आता अशा प्लॅनमध्ये मध्यंतरी काय कधी कधी दुधाचे संप होता, राईट? होतात. अशा गोष्टींमध्ये तुमचा प्लॅन बी काय असणार? हा तुमच्याकडे तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये जर दिला तर तुमचं प्रोजेक्ट स्ट्रॉंग होणार. आता कसं होणार की सर मी दुधाचा प्लॅन टाकतोय, माझ्याकडे गाय घेणार आहे, मी गायांबरोबर म्हशी घेणार आहे, हे करणार आहे, माझं रोजचं 1000 लिटर दूध मी काढणार आहे. ओके. 1000 लिटर दूध काढणार. इन केस आता एक्झाम्पलच कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये सगळ्या दूध संस्थांना प्रॉब्लेम आला की दूध सप्लाय कसा करायचा. खूप जणांना दूध ओतून द्यावं लागलं. का द्यावं लागलं? की त्यांच्याकडे दुधाचं जे आहे तर ते युटिलायझेशन करण्याचं हे नव्हतं. राईट? तर अशा करता आता बँक, हे एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय की अशा वेळेस तुमच्याकडे प्लॅन बी असेल की तुम्ही त्या दुधाचं पनीर करून ठेवणार, स्टॉक करून ठेवला, जसं मार्केट ओपन झालं आपण ते मार्केटमध्ये देऊ शकतो. ओके. दुधाचं तुम्ही जर श्रीखंड केलं, आम्रखंड केलं किंवा काही ऑदरचं प्रोडक्ट बनवले, ह्याचा तुमच्याकडे जर काही प्लॅन असेल,
असं जर तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही तो मेन्शन केला तर तुमचा प्रोजेक्ट स्ट्रॉंग होणार. ओके. ज्यावेळेस तुम्ही कोणता प्रोजेक्ट डिझाईन करताय तर त्यावेळेस करा. एखादा तुम्ही जर युनिट तयार करताय, युनिट तयार करताना तुम्ही एकच सप्लाय चेन दाखवली. एक्झाम्पल तुम्ही Hondaला तुम्ही ते युनिट देणार आहे. ओके. जर Hondaने तुमचं युनिट नाही परचेस केलं, तर तुमचा प्लॅन बी काय असणार आहे? मी TVSला देईल, मी दुसऱ्या Yamaहाला देईल किंवा कोणाला देईल. एक्झाम्पल मी मोठ्या कंपन्यांचे नावं का घेतोय, की ते तुम्हाला फॅमिलियर आहेत म्हणून. ओके. असं जर तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये दाखवलं, तर जो क्रेडिट अप्रायझल करतोय, तर त्याला कळेल की नाही याचा फंडामेंटल स्ट्रॉंग आहे. याचा प्रोजेक्ट स्ट्रॉंग आहे. का स्ट्रॉंग आहे? की ह्याच्याकडे प्लॅन्स रेडी आहे. हा रिपेमेंट करू शकतो. का करू शकतो? की ह्याच्याकडे प्लॅन आहे, की ह्याने नाही घेतलं तर मी हे करेल. हे करून तुमचं पे करेल. राइट? जर त्यांनी नाही केलं तर मी तिसरा प्लॅन काढेल. मीच तुमचं पे करेल. बँक काय तुम्हाला पैसे देते? बँक तुम्हाला पैसे देते म्हणजे बँक रिस्कमध्ये आली आहे. उद्या तुमचा बिझनेस जर नाही चालला, तर बँक रिस्कमध्ये येणार आहे. तर बँक लोन देताना पाहता, की माझी रिस्क कशी कमी होईल, राइट? तर ह्याच्याकरता तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट असा स्ट्रॉंग करा, की त्याच्यामध्ये तुम्ही क्लिअर होणार. ओके. लीगल एनओसी तुमच्याकडे प्रॉपर ठेवा, की ज्या तुम्ही हे करता येईल. थोडं मी हे करतो, फास्ट करतो, कारण आपलं मग तुम्हाला पण पुढचं सेशन आहे. सचिन सर नेक्स्ट. आता ह्याच्यामध्ये न्यू स्टार्टअप करता मुद्रा लोन आहेत. तर बऱ्यापैकी एक्सपर्टीजने तुम्हाला मुद्रा लोनची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सचिन सर नेक्स्ट. मी आता मेन महत्वाच्या पॉइंटवर येतो, डॉक्युमेंट. ओके. सगळ्यात महत्वाचा डॉक्युमेंटचा पॉइंट आहे, हा मी तुम्हाला कव्हर करतो, की डॉक्युमेंट्स. आता खूप जणांचं काय होतं, की 2 डेट ऑफ बर्थ असतात डॉक्युमेंट वरती. आता तुम्हाला वाटतं, की बँक तुमचं लोन का रिजेक्ट करतं? रिझन असं आहे, की खूप जण शाळेत असताना, स्कूलमध्ये असताना 2 डेट ऑफ बर्थ करतात. ओके. तर अशा व्यक्तींनी त्वरित जाऊन त्याचं एक डेट ऑफ बर्थ सगळ्या डॉक्युमेंटवर करून घ्या. त्यांना सांगा, सजेस्ट करा, की तुम्ही एकच डेट ऑफ बर्थ करा. ड्युअल डेट ऑफ बर्थ म्हणजे कन्सिडर ॲज अ ड्युअल आयडेंटिटी. लक्षात घ्या, ड्युअल डेट ऑफ बर्थ मीन्स ड्युअल आयडेंटिटी. आता तुम्हाला क्वेश्चन येत असेल, की बँकर ड्युअल आयडेंटिटी का म्हणतायत? काय होतं, की तुमचं मी पहिलेच तुम्हाला एक्सप्लेन केलं, की तुमचं लोन होताना बँक करते सिबिल चेक, हंटर चेक, डिड्यूक चेक. मी आता पुढच्या स्लाइडमध्ये ते तुम्हाला एक्सप्लेन करतो, की ते कशी बँकेची प्रोसेस असते. या चेकमध्ये तुमचे जर 2 डेट ऑफ बर्थ असतील ना, तर ते दोन्ही वेगवेगळे रिपोर्ट रन होतात. राइट? एक रिपोर्ट वेगळा होतो, एक रिपोर्ट वेगळा होतो. तुम्ही एक लोन घेताना जर तुम्ही डिफॉल्ट असाल, तर त्या रिपोर्ट ह्या रिपोर्टला मॅच नाही करत. ओके. तुम्ही इकडे मग बँक काय करते, की जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर 2 डेट ऑफ बर्थ असेल, तर तुम्हाला लोन देणार नाही. ओके. तुम्ही एकच डेट ऑफ बर्थ किंवा एकच आयडेंटिटी कंटिन्यू ठेवा लोन घेण्याकरता. जर तुमचे डबल असेल, तर तुम्ही एका रोज कंटिन्यू करा. ओके. नंतर जे तुमचे बिझनेस प्रूफ असतील, सर्टिफिकेट असेल, ते प्रॉपर ऑथराइज करून घ्या. जर तुम्ही बिझनेस स्टार्ट करत असाल, तर बिझनेसचं पॅन कार्ड काढून घ्या. ओके. पार्टनर्सचं जे काय असेल ते पॅन कार्ड तुम्ही तुमच्याकडे काढून ठेवा. जर तुम्ही बिझनेस करत असाल, तर तुमचं टॅक्स जे आहेत ते प्रॉपर वेळेवर पे करा. मीनव्हाईल तुमचं व्हॅट रिटर्न फाईल करून ठेवा. लास्ट 3 इयर्सचं किंवा तुमचं दरवर्षी रिटर्न फाईल करा. रिझन काय, की ज्यावेळेस तुम्ही रिटर्न आमच्याकडे घेऊन येता, आता माझ्याकडे एकाचं रिटर्न मी जसं तुम्हाला सांगितलं, एका वर्षात रिटर्न फाईल केलं, त्याचं लोन नाही झालं. हेच जर त्या व्यक्तीने वेळेवर रिटर्न फाईल केलेलं असतं, तर त्याला आम्ही लोन केलं असतं. सेकंड, बँक स्टेटमेंट. आता जर तुम्हाला लोन रिक्वायरमेंट असेल, तर तुमचं करंट अकाउंट किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही बँकिंग ट्रान्झॅक्शन ठेवा किंवा बँक बॅलन्स किंवा काय असेल, जे काही ट्रान्झॅक्शन असेल ते बँकेत करा, जेणेकरून तुमचं बँकिंग स्ट्रॉंग होणार. जस्ट तुमचं बँकिंग स्ट्रॉंग होईल. बँकिंग स्ट्रॉंग म्हणजे काय आहे, की तुम्ही जे ट्रान्झॅक्शन करताय किंवा बँकेत बॅलन्स मेंटेन ठेवताय, त्या बेसिसवर बँक तुम्हाला लोन ऑफर करतात. जर तुमच्या बँकेमध्ये जर फंड बॅलन्स कंटिन्यू 5 लाख जर मेंटेन होत असेल, तर बँक तुम्हाला त्या रेशोमध्ये लोन देणार. तर ह्याकरता लक्षात ठेवा, की बँकिंग म्हणजे जर तुम्ही काही घरात 1 लाख ठेवण्यापेक्षा बँकेत ते ठेवा. त्यामुळे काय होईल, तुमचा बॅलन्स मॅच होणार. तुमचं बँकिंग स्ट्रॉंग होणार. ओके. नंतर ऍप्लिकेशन फॉर्म आणि फोटोज. जर तुम्ही लोन करायला जाताय, तर मोस्टली हे डॉक्युमेंट लागतं. तुम्हाला आयडी प्रूफ लागतं, ऍड्रेस प्रूफ लागतं, बिझनेस प्रूफ लागतं, पॅन कार्ड लागतं. ओके. तर हे नॉर्मल डॉक्युमेंट्स हे तुम्हाला लोन करण्याकरता लागतात. सचिन सर नेक्स्ट. ह्या स्कीम तुम्हाला एक ब्रीफमध्ये दिल्या होत्या गव्हर्नमेंटच्या स्कीम. आता थोडासा टाइमचा ह्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन आन्सर करता आपण याच्यातनं पुढे जाऊ. येस. हा बेसिक पॉइंट आहे. आता तुम्हाला हे काय असतील काय,
की तुम्ही प्रिकॉशन काय घ्यायचे लोन घेतल्यानंतर आणि लोन झाल्यानंतर. प्रत्येकाला क्वेश्चन असतो, यार चला मी लोन घेतलं तर मी काय करायला पाहिजे. एक, लोन घेताना मी जसं सांगितलं तुमचं सिबिल चांगलं पाहिजे. सिबिल कसं चांगलं होणार आहे, अननेसेसरी सिबिलवर इन्क्वायरी करू नका. कोणत्याही बँकेत जर लोन पाहिजे तरच इन्क्वायरी टाका. कारण तुम्ही ज्या बँकेला लोनला अप्लाय करताय त्याची इन्क्वायरी सिबिलला जातीये. ओके. जर तुम्हाला लोनची रिक्वायरमेंट आहे तरच तुम्ही इन्क्वायरी करा. जर नाहीये तर नॉर्मली फक्त बाकीच्या इन्फॉर्मेशन घेऊन ठेवा. तुमचे डॉक्युमेंट त्यांना देऊ नका जेणेकरून ते इन्क्वायरी जनरेट करणार नाही. सेकंड, ईएमआय रिपेमेंट. तुमचे जे ईएमआय स्ट्रक्चर आहे ते रिपेमेंट आहे ते रेग्युलरली ठेवा. ही तुम्ही कंपल्सरी लाईफ मध्ये लक्ष ठेवायचं आहे की कोणताही व्यक्ती लोन करत असेल तर रिपेमेंट ठेवा. ज्यावेळेस तुमच्या सिबिलवर ह्याची एंट्री येणार आहे तर त्यावेळेस ती लाईफ टाइम तुमच्या सिबिलवर रिफ्लेक्ट होणार आहे. ती तुम्ही चेंज नाही करू शकत. लक्षात घ्या, सिबिल वरती कोणताही ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही काढू. सॉरी, कॉल आला होता. ह्याच्यानंतर बिझनेस लायबिलिटी. ओके, बिझनेस लायबिलिटी इन द सेन्स, जर तुम्हाला बिझनेसला रिक्वायरमेंट आहे त्या लायबिलिटी स्पेसिफाय करा. तुम्ही तुमच्या बिझनेसच्या लायबिलिटी वाढायला लागल्या तर काय होणार की तुमचे लोनचं हे पण कमी होणार. आता लायबिलिटी इन द सेन्स काय काय होतं की कस्टमर ज्यावेळेस आमच्याकडे येतो, सॉरी कॉल आला होता, आम्ही लायबिलिटी पाहतो. लायबिलिटी इन द सेन्स काय आहे की तो किती ईएमआय घेतोय आणि किती पे करतोय. जर त्याचा इन्कम 1 लाखाचा आहे तर त्याच्या 1 लाखामध्ये त्याच्याकडे कॅश इन हँड किती राहतोय. ओके, तो ईएमआय किती पे करतोय, ईएमआय कोणत्या कोणत्या बायफर्केशन मध्ये पे करतोय. ओके, जर माणसाची लायबिलिटी वाढली इन्कम पेक्षा तर तो डाऊन रेशो चालू होतो. आता तुम्ही म्हणणार की कसा डाऊन रेशो होतो. कारण काय होतं की माणूस बिझनेस फोकस कडे लक्ष नाही देत, ते लायबिलिटी फुलफिल करण्याकडे लक्ष द्यायला लागतो. तर कोणताही बिझनेस स्टार्टअप करताना लायबिलिटी तुम्ही स्पेसिफाय करा. लायबिलिटी रिड्यूस करून ठेवा जेणेकरून तुम्ही बिझनेस मध्ये ग्रो करू शकता. तर लोन घेताना लक्षात घ्या कशी लायबिलिटी आपण मेंटेन ठेवणार आहे. आपल्याला लोनची रिक्वायरमेंट आहे का. आज आपण लोन घेतोय, आता मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं असेल की तुम्हाला लोन प्रोव्हायडर खूप आहेत की सर तुम्हाला मी 5 लाख देतोय. आता मी ऍज अ बिझनेसमन मला रिक्वायरमेंट आहे का 5 लाखाची हे चेक करा. मला जर 1 लाखाची जर रिक्वायरमेंट आहे तर मग 1च लाख रुपये लोन घ्या. समोरचा जर तुम्हाला 5 लाख रुपये ऑफर करतोय म्हणून 5 लाख घ्यायचे आणि मग ते तुमच्याकडे पडून राहणार, मग तुमची लायबिलिटी वाढणार, तर हे नका करू. कारण तुम्ही हे प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे लोन घेताना. आज मार्केटमध्ये खूप साऱ्या फायनान्स कंपन्या अग्रेशन मध्ये बिझनेस लोन देत आहेत. ओके, त्या लोन देत आहेत त्या तुम्हाला खरंच गरजेच्या आहेत की ह्या तुमच्या स्पेसिफाय करा आणि त्याच्यानंतर लोन करा. नंतर लोन घेताना ऑफर्स चेक करा. ऑफर्स इन द सेन्स की तुमच्या जो स्पेसिफाय काही लोनला गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत, त्या स्कीम कोणत्या आहेत त्या अकॉर्डिंगली तुम्ही लोनला अप्लाय करा. एखादा तुम्ही ऍग्री बेस तुम्ही जर हे करत असाल की प्रोडक्ट करत असाल, जसं आता सोयाबीन पासून पनीर आहे. ओके, या प्रोडक्ट काही प्रोडक्टला गव्हर्नमेंटच्या सबसिडीज आहे. जर तुम्ही आज लोन घेतलं तर त्या सबसिडी मधनं तुम्ही पे करू शकता. पण त्याच्याकरता लोन्स ऑफर तुम्हाला चेक करावं लागेल की तुम्ही कोणत्या ह्याच्यात लोन करायचंय. आता लास्ट कोरोनामध्ये 20 लाख करोडचं गव्हर्नमेंटनी अनाउन्समेंट केली होती एसएमई त्या बिझनेस करता. ओके, तर त्या बिझनेस मध्ये त्यांनी काही कॅटेगरीज केलेल्या होत्या की त्याच्याकरताच त्यांनी ऑफर दिल्या होत्या. काही लोन करता फक्त वर्षभर तुम्हाला इंटरेस्टच पे करायचं होतं. ओके, तर ह्या करता तुम्ही तुमच्या लोनच्या जे ऑफर्स आहेत त्या चेक करा किंवा लोन घेताना ते कॅटेगरीज करा की तुम्ही कोणते कोणते करताय. याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट. तुम्ही लोन घेतायत तर त्याच्याबरोबर तुमचे इन्व्हेस्टमेंट काय आहे हे आपण बँकर चेक करतो. तर ह्याच करता तुम्ही चेक करा की तुमच्या इन्व्हेस्टमेंट कोणत्या कोणत्या आहेत. ओके, सचिन सर नेक्स्ट. आता ह्याच्यानंतर महत्वाची गोष्ट की लोन रिजेक्ट होतं किंवा लोन पास होतं हे कसं होतं. सगळ्यात बेसिक वरती आलो. ज्यावेळेस तुम्ही लोन अप्लाय करताय, कुठेही अप्लाय करत असताना पहिली तुमची इन्क्वायरी लोन सोर्सिंग करतं बिझनेस चॅनल. ओके, ती लोन सोर्सिंग झाल्यानंतर ती केस सिस्टमवर लॉग इन होती. ओके, सिस्टमवर लॉग इन झाल्यानंतर त्याचं काय होतंय की जशी केस लॉग इन होती तशी ती 2 बायफर्केशन मध्ये केस डिवाइड होती. एक केस जाती क्रेडिट अप्रायझलला. क्रेडिट अप्रायझलला म्हणजे तुम्ही जे प्रोजेक्ट दिलेला आहे, तुम्ही जे काही डॉक्युमेंट दिलेले असेल, तुमच्या लायबिलिटी, तुमच्या सगळ्या गोष्टी हे क्रेडिट अप्रायझल करून घेते. मीनवाईल दुसरी तीच फाईल दुसऱ्या डिपार्टमेंटकडे जातात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. आता तुम्ही जे डॉक्युमेंट दिलेले आहात ते प्रत्येक डॉक्युमेंट बँक व्हेरीफाय करते. तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट दिलेला आहे हा क्लिअर आहे का,
ह्याच्यानंतर तुम्ही जे ITR दिलेला आहे हा जिनियन आहे का? ITR मध्ये तुम्ही जे बॅलन्स शीट दाखवलेलं आहे ते प्रॉपर आहे का? का तुम्ही आम्हाला ITR वेगळा दाखवलं? हॅलो, हा सर, येतोय आवाज, तुम्ही बोला. ओके ओके सर, कोणाचं तरी हे होतं का? हा, मी wait करतो, mute करतो. ITR तुमचं चेक होतं. मीन व्हाईल तुम्ही कोणतंही डॉक्युमेंट दिलेले जर असेल तर ते डॉक्युमेंट तुमचे प्रॉपरली चेक होता. या डॉक्युमेंट मध्ये जर तुम्ही काही ओव्हरराईड किंवा काही मिसमॅच केलेलं असेल तर ते बँक लगेच व्हेरीफाय करते आणि तुमचं लोन रिजेक्ट होतं. आता तुम्हाला लोन रिजेक्ट का होता ह्याचे रिझन सांगतोय. ह्याच्यानंतर क्रेडिट अप्रेझल वाले चेक करतात की तुम्ही जे दिलेले आहेत ते प्रॉपर आहे का, तुमची लायबिलिटी प्रॉपर भरती का, तुम्ही प्रॉपर जे दिलेले आहेत ते क्रेडिट टीम करते. RIC टीम काय करते की तुमचं त्याच्यानंतर CPV कॉन्टॅक्ट पॉइंट व्हेरिफिकेशन, याच्यात तुमचं बिझनेस व्हेरिफिकेशन होतं, तुमचं रेसी व्हेरिफिकेशन होतं. तुम्ही जर पार्टनर दिलेले असेल तर पार्टनरचं पण व्हेरिफिकेशन होतं. आता खूप वेळेस आमची जी काही बँक असेल, कंपनी असेल, ही डायरेक्टली तुम्हाला येऊन नाही भेटणार. ओके, आम्ही काय करतो, थर्ड पार्टी चेक करतो. कधी कधी डायरेक्ट येऊन सेटअप पाहणार सडनली, कधी कधी थर्ड पार्टी चेक करणार. तर तुम्ही जर सांगितलं की हे घर माझं आहे, ओन आहे, आणि जर आमच्या व्हेरिफिकेशन मध्ये जर कळालं की हे घर रेंटेड आहे तर तुमचं लोन रिजेक्ट होणार. ओके, तुम्हाला वाटत असेल की मी जे सांगतोय ती बँक करते, असं नाही होत. बँक हे कॉन्टॅक्ट पॉइंट व्हेरिफिकेशन पण प्रत्येक लोन मध्ये करते. म्हणजे तुमचे कोणते कोणते व्हेरिफिकेशन होतात, तुम्ही जे डॉक्युमेंट दिलेले तर बँकांकडनं ऑर्गनायझेशनकडं एक्सपर्टीज असतात, ते चेक करून देतात. तुमचं पॅन कार्ड व्हॅलिड आहे का, तुमचं आधार व्हॅलिड आहे का, तुमचं ITR व्हॅलिड आहे का. मीन व्हाईल तुमच्या कॉन्टॅक्ट पॉइंट व्हेरिफिकेशन मध्ये तुमचा बिझनेस सेटअप किती दिवसाचा आहे. ओके, तुम्ही कोणत्या स्ट्रक्चर मध्ये काम करताय, जसं तुम्ही डॉक्युमेंट मध्ये दिलेलं आहे तसं आमचा कॉन्टॅक्ट पॉइंट व्हेरिफिकेशन जो ऑफिसर असतो तो जाऊन चेक करतो की यार ह्यांनी दाखवलं याचा 10 कोटीचा बिझनेस आहे. थर्ड पार्टीकडनं आम्ही चेक करणार. थर्ड पार्टीने नाही सांगितलं, अरे यार याचा बिझनेस तर बंदच असतो. ओके, अशा सिनेरिओ मध्ये तुमचं इमिजिएटली लोन रिजेक्ट होणार. ह्याच्यानंतर बँक काय करते, लोन झाल्यानंतर सिबिल चेक करते, GDUF चेक करते, क्राईम चेक करते. ओके, हंटर मॅच, हे जे काही बँकेचे इंटरनल जे ऍप्लिकेशन असतात हे मॅच करून घेतात. ओके, ह्याच्यामध्ये जर तुमचं काही डिफॉल्ट सापडलं, डिफॉल्ट रिलेशन सापडलं तर तुम्हाला लोन नाही होणार. आता क्राईम चेक म्हणजे काय की तुम्ही कोणती ह्याच्या पास्ट मध्ये कोणत्या बँकेने तुमच्यावर केस टाकलेली आहे की तुम्ही त्याचा डिफॉल्ट झाला किंवा काही झाल्यानंतर, हे पण बँक चेक करते. ओके, या सिनेरिओ मध्ये तुम्ही जर सगळे प्रॉपर फुलफिल झाला तर तुमचं लोन डिसबर्समेंट होणार आणि मग रिपेमेंट लिंक होणार. आता एवढ्या ह्याच्यात पण तुमचं लोन झालंय. ओके, त्याच्यानंतर पण बँक पोस्ट व्हेरिफिकेशन करते. ओके, आता तुम्हाला वाटलं की यार बॉस माझं लोन होऊन गेलं, आता माझा विषय संपला. असं होत नाही. बँक सॅम्पल बेसिस वरती काही पोर्टफोलिओ रिवाइज चेक करते, कारण लोन प्रोसेस करताना ह्याच्यात कुठं काही हे असेल. आज काय झालंय मार्केटमध्ये, बँक हे पोस्ट व्हेरिफिकेशन का स्टार्ट केलं, ह्याच्या मागचं रिझन आहे की काही जण एका बँकेमधनं लोन घेता, इमिजिएटली ते दुसऱ्या बँकेमध्ये अप्रोच होतात, दुसऱ्या बँकेमधनं लोन घेतात, तिसऱ्या बँकेमधनं, मग त्यांच्या लायबिलिटी वाढत जातात. ओके, आता काय होतं की सिबिल मध्ये जो डेटा येतोय तो काही सर्टन दिवसांनंतर येतो. तुम्ही एकाच टाइम फ्रेम मध्ये मल्टिपल ह्याच्यामध्ये जर लोन करत असाल तर तुमचं ते हे होणार. ओके, तर ह्याच्याकरता तुम्ही ते हे करायचं आहे. मग काय होतं की आम्ही जे सॅम्पल बेसिसवर नंतर चेक करतो, आम्ही काय करतो, लायबिलिटी चेक करतो. अरे ह्यांनी HDFCतनं लोन घेतलं, ह्यांनी ICICI मधनं पण लोन घेतलं, अरे ह्यांनी कोटक मधनं पण घेतलं. तुम्हाला वाटतंय की यार माझं लोन झालं, मी विषय संपला, राईट. तुम्हाला वाटलं, असं संपत नाही. बँक पोस्ट व्हेरिफिकेशन पण करते. लक्षात घ्या, पोस्ट व्हेरिफिकेशन मध्ये जर तुमचं आढळलं की तुम्ही बँकेला मिसगाईड करून काही लोन केलेलं आहे तर ते लोन तुम्हाला क्लोज करावं लागणार. जर तुम्ही मल्टिपल बँकांमधनं सडनली लोन घेतलेलं असेल तर ते तुम्हाला सगळे लोन क्लोज करावे लागणार. तर कधीही तुम्ही SME बिझनेस करत असाल किंवा कोणताही बिझनेस करत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही जे काय आहे जिन्युइनली करा, कारण आपल्याला ग्रोईंग मध्ये जायचंय. रॉंग वे मध्ये किंवा रॉंग मध्ये प्रॅक्टिस केली तर आज डिजिटल टेक्नॉलॉजी मध्ये बँकांकडे सगळे चॅनल्स आहेत, सगळे अवेलेबल आहेत की ती प्रत्येक गोष्ट तुमची चेक करू शकतं. ओके, तर ह्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं लक्ष ठेवा की तुम्ही काय करताय. ओके, तर आय होप आता थोडा टाइम हे आहे, आता हे लॉन्चच्या दिले, येस. तुम्हाला काही क्वेश्चन असतील
तर थोडं मी जास्त टाइम घेतलाय तुमचा. तुम्ही विचारू शकता. नाही हरकत नाही सर. येस, आता जर आपल्याला आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न नक्की विचारू शकता. आपल्याकडे अजून 8 मिनिट आहेत. आपण प्रश्न घेऊ शकतो. तुम्ही चॅटमध्ये प्रश्न लिहा किंवा माईक अनम्यूट करून सरांना विचारलं तरी चालेल. पण सर खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती आणि फक्त स्टार्टअप्सलाच नाही तर मला वाटतं की सगळ्यांना पर्सनल गोष्टीमध्ये सुद्धा याचा नक्की फायदा होईल. नाही, आता याच्यात Sir, काय I आहे की have a सिव्हिल question. हा येस मॅम. Good morning, sir. Thank you for giving us, all record how it is important for CIBIL. मला असं विचारायचं की जे स्टार्टअप मध्ये असतील किंवा नवोदित एंटरप्रेन्योर्स असतील त्यांच्या सिबिलचा कुठली रेंज ही अशी काय रेंज असते का की एवढा स्कोर हा ऍक्सेप्टेबल स्कोर आहे वगैरे ते काही कळत नाही त्या बाबतीत. मॅम कसं असतो सिव्हिलचा स्कोर 2-3 पार्ट मध्ये डिवाइड असतो. ओके, एक तर तो 600 ते 900 मध्ये असतो. ओके, सॉरी 300 ते 900. सेकंड Okay. असतो -1 to -9 आणि तिसरा असतो 0. ओके, बर -1 म्हणजे काय की तो इनिशियल स्टेजला कुठेतरी 6 महिन्याच्या आत त्यांनी लोन घेतले. हे -1 म्हणजे त्याचं तर काहीच लोन नाहीये. 0 किंवा ह्याच्यात जर 1 to 9 मध्ये जर आला, ओके, तर तो बर. इनिशियल स्टेजला 1 महिन्याचं लोन घेतलेलं आहे. 6 महिन्यापर्यंतच लोन झालेलं आहे. असे बायफर्गेशन आहेत लोन मध्ये. ओके, आता बर. न्यू स्टार्टअप जर लोन असेल -1 आहे म्हणजे ह्याची पास्ट हिस्ट्री कुठंच नाहीये सिबिलची. बर त्यांनी जो डेटा दिलाय तो सिबिल रेकॉर्ड मध्ये कुठेही मॅच होत नाहीये. बर बर तर -1 असेल तर बँक त्यांना पण लोन देते, फक्त त्यांचा बर. प्रॉपर चेक करून घेता. म्हणजे न्यू स्टार्टअप बिझनेसला पण बँक लोन देते -1 ला, पण त्यांचा बर. फायनान्शियल जो प्रोजेक्ट आहे तो प्रॉपर चेक होतो. पण परंतु आजकाल बऱ्याच लोन्स असतात ते पर्सनल अकाउंटला पण लोक घेतात ना. फॉर एक्झाम्पल व्हेकल लोन असेल, बाकी हा. कुठलेही शॉर्ट टर्म बजाज फायनान्स किंवा तत्सम दुसऱ्या कुठल्याही शॉर्ट टर्म लोन्स असतील 12 महिन्याची 24 महिन्याची, तर ती सुद्धा Right. तुमच्या अकाउंटला इन प्रोप्रायटर्स केस रिफ्लेक्ट होतात. मग त्या केसमध्ये तुमची पेएबिलिटी जर चांगली असेल, कंटिन्युअस असेल, तरी लोन मिळायला मला असं वाटतं प्रॉब्लेम येत नसावा आणि तो सिबिल स्कोरला इफेक्ट होतो का मग अशा वेळेला? राईट मॅडम, तुम्ही कोणतं जरी लोन घेतलं मार्केटमधनं ₹1,000 जरी लोन घेतलं तरी ते तुमच्या सिबिलला रिफ्लेक्ट होणार. ओके, आता जर ओके. तुम्ही स्टार्टअप लोन करताय, आता जर तुम्हाला माहिती की मला इन फ्युचर 10 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी लोन घ्यायचंय, तर हा तुम्ही स्मॉल तिकीट साईज मधलं एखादं लोन घ्या. ते हा रिपेमेंट कंटिन्यू करा, चांगलं करा, जेणेकरून हा. तुमचा रेकॉर्ड येणार. ओके, अच्छा. म्हणजे काय होईल, ते तुमच्या सिबिलला रेकॉर्ड जनरेट होईल. बर आता बर. जे बजाजचे तुम्ही सांगितले हे लोन जे आहेत, आज मार्केटमध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे, की हे जे स्मॉल तिकीट साईज लोन आलेत, तर हा माणसांनी स्वतःच्या लायबिलिटी खूप वाढवून घेतल्या. ज्या बरोबर. व्यक्तीला ₹10,000 मोबाईल घ्यायचा आहे, तो व्यक्ती आयफोन घ्यायला लागला. हा ओके, आता राईट. मुलांना कसं असतं, मुलांना प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही सगळे फॅकल्टी तुम्हाला सांगायला प्रॉब्लेम नाहीये. हा मुलांना जास्त क्रेज असतो, की मला दाखवायचं माझ्याकडे आयफोन आहे. ओके, बरोबर. पण यू आर नॉट रिक्वायर्ड आयफोन, तर का तू 1 लाखाचं लोन घेतलंय? बरं, राईट त्याचे वडील एक पैसे देतात, 2 महिने पैसे देतात, तिसऱ्या राईट. महिन्याला म्हणता नाही. पण त्याच्या त्या चुकीमुळं त्याच्या लाईफ टाईम त्याच्या सिबिलला तो डिफॉल्ट लागतो. लाईफ टाईम त्याला एक्झॅक्टली. बँक बोलवत नाही. रिझन काय आहे, की त्याला एकदा त्याच्या ट्रॅकच्या पुढे डिफॉल्ट लागला, तर तो तुमच्या लाईफमध्ये कधीच जाणार नाही. तर तुमच्या ऍब्सोल्युटली. स्टुडंटला हा. तुम्ही कन्फर्म करा, की येस तुम्हाला सर. मार्केट लोन ऑफर देतायत, तर येस मित्रांनो सर. तुम्ही रिक्वायर्ड असेल तर घ्या. येस सर, तुम्ही आज एक्झॅक्ट पॉइंट वरती बोलताय. कारण का मुलांना तसं हे काय म्हणतात शॉर्ट टर्म मुलं काय होतं मला ग्रॅटिफिकेशन. माहिती येस का, सर. एक शो शो मला दाखवायचंय, मला दाखवायचंय. येस ओके, येस अरे येस. मित्रांनो दाखवायचं ठीक आहे, पण तुमच्या दाखवायच्या करता माझं लाईफ मी खराब करतोय. आज तो धक्का तुमच्या सिबिलवर लागला तर तो लाईफ टाईम राहणार आहे. आज राईट. आयफोनचा सेल एवढा वाढलाय, याच्या मागचं रिझन काय, की आयफोनला सगळे फायनान्सर लोन देत आहे. आयफोन वाले बँकांना पे आउट देत आहेत, म्हणून ते 0% तुम्हाला लोन देत आहे. राईट, याच्या पहिले आपण आयफोन नाही, आपण 3315 वापरत होतो. हो त्याच्यावर पण राईट. राईट राईट सर, यू तर एक्झॅक्टली ह्याच्याकरता नेल्ड. येस मुलांना सांगा की येस व्हॉट सर. इज युअर नीड्स इन लाईफ, तुमचे नीड्स काय. सेकंड, मुलांना हे पण सांगा की जर कुठं तुम्हाला जॉबला जायचं आहे, जॉब जॉईन करायचा आहे, तर आता सध्या कोणत्याही ऑर्गनायझेशन मध्ये जॉब करता पण सिबिल चेक केला जातो.
हे तुम्हाला माहित नसेल तर नाही, हे ऍज अ माहिती नाहीये. इन्व्हेस्टिगेशन मागा. हे हे माहिती माहित नाहीये नसेल तर सर. माहिती करून घेता. तुम्हाला नॉलेज करता येतो. येस ऍज अ सर. इन्व्हेस्टिगेशन मॅनेजर मी मल्टिपल ऑर्गनायझेशन मध्ये हे करतो. जर कोणता एम्प्लॉय मी हायर करत असेल तर मी त्याचा सिबिल पण चेक करतो. का करतो? की तो कुठं डिफॉल्ट आहे का? त्याचा काय पास्ट हिस्ट्री आहे? ही आम्हाला त्याच्यावरून बरोबर. समजते. जर तो व्यक्ती डिफॉल्ट आहे आणि मी माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये घेतोय, इथं डिफॉल्ट झाला तर माझ्या ऑर्गनायझेशनच्या रेप्युटेशनला इश्यू येणार. कारण बँकर त्या ऑर्गनायझेशनला पण नोटीस पाठवतात. याचे हे पेमेंट डिफॉल्ट आहे, याच्यावरती तुम्ही काही ऍक्शन घ्या. तर मुलांना सांगा की प्लीज जर रिक्वायरमेंट आहे तर लोन घ्या. जर लोन घेतलंय तर काही करा, पण ते तुम्ही तुमचं हे करा, रिपेमेंट प्रॉपर करा. थँक यू सर. थँक यू फॉर ऍड्रेसिंग दिस व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू. कारण का मुलांना तसं अट्रॅक्शन असतं ह्या सगळ्या गोष्टी विकत घेण्याचं, पण ते इनडायरेक्टली त्यांच्या फिनान्शियल स्टेटमेंटला हे इन्फ्लुएन्स करतं हे त्यांना माहिती नसतं. आणि इम्पॉर्टंट तुम्ही सेकंड जी शेअर केलीत की आजकाल एम्प्लॉईजचा पण सिबिल रेकॉर्ड चेक केला जातो. Right. दिस इज समथिंग मेजर टेक अवे फ्रॉम युअर सेशन सर. सर तिसरं Right. विचारायचं होतं, इफ टाइम इज अलाउड. Yes, म्युच्युअल सर, म्युच्युअल लायबिलिटी मध्ये कसं हे रिफ्लेक्ट होतं की पार्टनरशिप मध्ये तुम्ही लोन घेतलं, ते समजा तुम्ही रिपे Right. केलं नाही केलं आणि परत इफ यू कम अप विथ युअर ओन स्टार्टअप, बिकॉज देर आर स्टुडंट्स हु आर इन टू पार्टनरशिप, दे रेज लोन, Right. दे आणि त्यांचं मॅक्सिमम अट्रॅक्शन कसं असतं की जर मला गव्हर्नमेंट लोन देत नाही तर जाऊ दे, मी छोट्या कंपनीज मधून लोन घेईन. सो दे डोंट हॅव दॅट पेशन्स अँड देन लेटर इफ दे sir, there is some Dr. Deepa madam, please give chance. Okay, sir. Sir, my question is mutual liability मध्ये काय होईल? म्युच्युअल लायबिलिटी मध्ये काय असतं की तुम्ही जर कोणाला पॅरेंट हे करताय, पार्टनर करताय, ओके. जर पार्टनरशिप मध्ये लोन केलं असेल तर तुम्ही पार्टनरशिप ब्रेक करायची असते, प्रॉपरली क्लोज करून घ्या. ओके, प्रॉपरली क्लोज करा. रिझन काय आहे की तो पार्टनर, तुम्ही पार्टनरशिप ब्रेक झाली, पण ऍज अ बँक, ऍज अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन तुम्ही पार्टनर आहात. तुम्ही जर ते डिफॉल्ट करून जर ब्रेक झाला तर दोघांच्याही सिबिलला ते हिट करणार. कारण तुमचे दोघांचे पॅन कार्ड, तुमचे केवायसी डॉक्युमेंट त्याला लोन करताना तुम्ही लिंक केलेले आहात. ओके, तर त्याच्याकरता तुम्ही ते प्रॉपरली नंतर करताना, ब्रेक करताना पण क्लोज करून ब्रेक करा, म्हणजे तुमच्या सिबिलला येणार नाहीत ते. राईट. आता आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया. डॉक्टर रसाळ जमादार म्हणून आहेत. सर, तुमचा हा, प्रश्न yes, sir. तुम्ही माईक अनम्यूट करून विचारला तरी चालेल. तुम्ही चॅटमध्ये काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर रसाळ सर, रसूल जमादार. सर, मी विचारू का एक? हा, विचारा Yes, सर. sir. ओके. हा सर, मी म्हणजे XY लोन घेतलेलं आहे. मी रेग्युलर पेमेंट करत आहे, परंतु मी एका मित्राला मी म्हणजे गॅरंटर आहे, पण Okay. त्या मित्राने माझं म्हणजे तो पेमेंट बरोबर करत नाही आहे, तर माझ्या त्या सिबिल मध्ये ते इफेक्ट होतोय का? येस सर, होतोय. कारण ऍज अ बॉरोवर आणि गॅरंटर हे दोन्ही आता सिबिल मध्ये रिफ्लेक्ट व्हायला लागलेत. तुम्ही लोन कुठून घेतलंय, सगळ्यात पहिले हे चेक करा सर की तुमचं लोन कोणत्या ऑर्गनायझेशन मधून झालेलं आहे. ओके, काही ऑर्गनायझेशन जस्ट लाईक जे मोठे मोठे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, ते दोघांचाही सिबिलला डेटा शेअर करतात. आता सिबिलला रिफ्लेक्ट होतं इन द सेन्स काय की जी बँक आहे, ती बँक त्याचा रेशो जे डिटेल्स आहे ते सिबिलला देत आहे, ते रिफ्लेक्ट होतं. काही बँकर्स सध्या गॅरंटरच्या डिटेल्स रिफ्लेक्ट करत नाही. ज्यावेळेस तो राईट ऑफ मध्ये जातो, एनपीए मध्ये जातो, त्यावेळेस शो करतात. ओके, तर जस्ट तुम्ही जर इन फ्युचर कधी कुठं लोनला अप्लाय केलं तर सिबिल रिपोर्टची एक कॉपी तुमच्याकडे घ्या आणि त्याच्यात चेक करा की तुमच्या बँकर्सनी ते शो केलेलं आहे की नाही. जर इन केस त्यांनी शो केलं असेल तर तुम्ही ज्यांना गॅरंटर आहे त्यांना सांगा इमिजिएटली तो प्रॉपरली पे कर, कारण हे तुमच्या सिबिलला लाईफ टाइम दिसणार. आणि इन केस जर त्या बँकेने गॅरंटरच्या डिटेल्स सिबिलला दिलेल्या नसतील तर लक्षात ठेवा की ह्या व्यक्तीला प्रॉपर पे करायला लावा, जेणेकरून इन फ्युचर ते तुमच्या सिबिलवर येणार नाही. येस, धन्यवाद अजिंक्य धर्माधिकारी सर. आता बाकी पार्टिसिपंट्स कडे पण नक्की प्रश्न असतील. मी सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही चॅटमध्ये प्रश्न लिहा. धर्माधिकारी सरांना मी नंतर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं उत्तर घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. एक शेवटचा फक्त प्रश्न घेऊया. व्हॉट इज द इंटरेस्ट रेट ऑफ बिझनेस क्रेडिट कार्ड? ओके, सगळ्यात लास्टची जी स्लाइड आहे सर, मी त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रेडिट कार्डचं म्हणताय का सर? क्रेडिट कार्ड. हा, ओके, क्रेडिट कार्ड. इंटरेस्ट क्रेडिट कार्डचा प्रत्येक ह्याच्या ऑर्गनायझेशनचे वेगवेगळे असतात इंटरेस्ट रेट. ती
तुम्हाला कोणती ऑफर देते, कारण क्रेडिट कार्ड मध्ये पण प्रकार आहेत की कोणतं क्रेडिट कार्ड घेताय, प्लॅटिनम घेताय, गोल्ड घेताय, तुम्ही कोणतं घेताय, त्या याच्यावरती ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन रेट्स व्हॅरी होता. ओके, तर आता मी एक्झॅक्ट तुम्हाला एक रेट सांगणार, त्या ऑर्गनायझेशनचा वेगळा असेल. त्याकरता क्रेडिट कार्डचे वेगवेगळे स्लॅब्स आहेत. ते कोणत्या स्लॅब मध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड घेतलंय, तुम्हाला कोणत्या ऑफर्स त्यांनी दिलेल्या आहेत ऑर्गनायझेशननी, त्या बेसिसवर ते व्हॅरी होतं सर. ओके, थँक्यू सर. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधनं आजच्या ह्या महत्त्वपूर्ण माहिती आमची शेअर करायला तुम्ही वेळ काढलात आणि आमचे प्रश्न घेऊन आम्ही नंतर परत तुमच्यापर्यंत येऊया आणि भविष्यातही नक्की तुमच्याकडनं आम्हाला गायडन्स लाभेल आणि आम्ही विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मदत करू शकू व्यवसाय सुरू करायला. तुम्ही वेळ दिल्याबद्दल सर धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू योगेश सर, सचिन सर, फॉर गिव्हिंग दिस ऑपॉर्च्युनिटी की तुमच्याशी इंटरॅक्शन करायला तुम्ही मला चान्स दिला. उलट स्पेशली मीच तुम्हाला थँक्यू म्हणतो की मला एवढं चांगलं प्लॅटफॉर्म दिला तुम्ही तुमच्याशी डिस्कस करायला. थँक्यू. येस, थँक्यू व्हेरी मच सर.